साधारण काही मिनिटं जरी माणसाच्या हृदयाचे ठोके बंद झाले तर त्या व्यक्तीला वाचवणं कठीण होतं। मात्र एक अशी घटना समोर आली आहे ज्यात 40 वर्षीय व्यक्तीचं तब्बल 40 तास हृदय बंद होतं, मात्र तरीही ती व्यक्ती जिवंत होती। पण हे नेमकं कसं झालं, चला तर पाहूयात। तरी घटना आहे चीनमधल्या झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सेकंड ॲफिलिएट रुग्णालयातली। एका व्यक्तीला अचानक कार्डियक अरेस्ट आला, म्हणजेच हृदयाने पूर्णपणे काम थांबवलं आणि शरीरातील अवयवांना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला होता। त्यानंतर मग डॉक्टरांनी ECMO म्हणजेच एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला। हे मशीन शरीराच्या बाहेर कृत्रिम हृदय आणि फुफ्फुसांसारखं काम करतं। ते रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळतं आणि कार्बन डायऑक्साइड काढून टाकतं। त्यामुळे शरीरातील इतर अवयव सुरक्षित राहतात, जरी हृदय बंद असलं तरी सुद्धा। आता त्यानंतर या मशीनच्या मदतीने रुग्णाला तब्बल 40 तास जिवंत ठेवण्यात आलं, पण यात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता। या उपचाराने रुग्णालयाच्या शरीरात सुधारणा दिसू लागली आणि 40 तासानंतर त्याच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले। त्यानंतरही डॉक्टरांनी त्याला आणखी 10 दिवस ECMO सपोर्टवर ठेवून उपचार सुरू ठेवला आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तब्बल 20 दिवसांच्या उपचारानंतर तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला आणि स्वतः चालत घरी गेलाय। विशेष म्हणजे त्याला या उपचाराचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम झालेले नाहीयेत। शिवाय सामान्य CPR ने अशा रुग्णांच्या जगण्याची शक्यता ही फक्त 1% असते, मात्र ECMO सारख्या तंत्रज्ञानामुळे ही शक्यता 50% वाढू शकते। पण ही घटना जगभरातील डॉक्टरांना धक्का देणारी आणि वैद्यकीय चमत्काराची मानली जाते।